ऐ मेरी टोपी पलट के आ, ना अपने फंटस को सता। ऐ मेरी टोपी पलट के आ, तू पलट के आ। ऐ मेरी टोपी पलट के आ, ना अपने फंटस को सता। ऐ मेरी टोपी पलट के आ, तू न जा न जा। मैं बम्बई का बाबू, नाम मेरा अनजाना। इंग्लिश स्कूल में गाऊं मैं हिंदुस्तानी गाना। मैं बम्बई का बाबू, नाम मेरा अनजाना। इंग्लिश स्कूल में गाऊं मैं हिंदुस्तानी गाना. आहा. नमस्कार मंडळी, नमस्कार. आपलं YouTube वरती स्वागत आहे. काय माहिती आता मी तुम्हाला सांगतोय की काही मुलं फार टाळकट असतात आणि थोडंसं दादागिरी सगळ्याच्या एक सवय वाईट असते. ते फार वर्षापूर्वी गोष्ट आहे. आम्ही गच्चीवरती आम्ही मित्र सगळे अभ्यास करत होतो. दिवाळीची पतंगाचे दिवस होते तेव्हा आणि परीक्षेचे दिवस पण आले होते जवळ. त्याच्यामुळे आम्ही सगळा अभ्यास करत असताना ते काही बाजूच्या बिल्डिंग मध्ये टारगट मुलं ती आणि काही चांगली मुलं पण ती पतंग उडवत होती. ते पतंग आणि एक म्हणजे पतंग कशात करायची, गुल करायची त्यांचं ते हे स्पर्धा असेल नाही का. तर ते असं चाललं होतं त्यांचं आणि आमचा तो पाची म्हणाला मी सुभाषी तो पाची तो आपला आम्ही अभ्यास करत होतो. आपल्या गाचीवर फेऱ्या मारत होता इकडे तिकडे काय ते गाणी म्हणून कुठे काय बोल त्याला असं काय कसं काय करत होता असं आपण चाललं होतं त्याचं. इतक्यात ते काय झालं ती गच्चीवर ती पतंग गोल झाली कोणाची तरी तिकडनं त्या बिल्डिंग मध्ये पलीकडच्या महामार्गामध्ये. तर ती पतंग ते गोते खात 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 आपली आमच्या गच्चीवरती आली. परंतु काय असतं ते ह्या गच्चीवरती पतंग उडत असताना नाही का, जेव्हा कुठल्या पतंग गुल होते हे होतात त्या पकडण्यासाठी इतर मुलं सज्ज असतात आजूबाजूला. ते काय झाडाच्या फांदीला काहीतरी बांधून वगैरे नाही तर बांबूला असं ते फांदी एखादी झाडाची बांधून ते धावत धावत सुटतात. परवा पण करत नाही. ते सगळं बेफाम धावत असतात आपले. असे ते करते ती पतंग जशी आमच्या बिल्डिंग मध्ये गच्चीवरती आमच्या आली तशी ती मुलं पण त्या गच्चीवर धावत धावत ती आली आणि जसं काय ते सरळ आमच्याकडे बिल्डिंग मध्ये यायचे आणि ते त्यांनी पतंग ती त्या पतंगीवरती बघितलं ते दिसले पडलेली दिसली म्हणून धावले आणि उचलायला आले. उचलून घेऊन झाले तो पाची आमचा तिकडे वेळा काय करत होता काय ते बोलत होता काय ते बोलत होता कोणाला काय असा. तर काय झालं माहितीये ज्या समोरच्या बिल्डिंग मध्ये ते पतंग गुल होते त्यांचा जो प्रतिष्ठेचा प्रश्न होता त्याची गुल झाली कशी काय तर ते धावत तिकडनं तो आमच्या गच्चीवरती आले आणि पतंग उड्या करायला. तर ते पतंग करता ते आपल्या आम्ही आपल्या अभ्यासात बसलो मी काय तिकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि त्यांना पण बघितलं ते काय एक होतं ते मुलं तशी आम्हाला ओळखत होती आणि हा वाची तिकडे फेऱ्या मारत होता तिकडे पारला मारता मारता तो काहीतरी सांगायला बरं असं आहे म्हणजे काय ते बोलायला लागला. आणि त्याला बरं तर त्याला असं वाटलं की ह्या माणसाला मुलांनी या पतंग कुठे नेली आणि ह्याला काय ते करतो. तर सरळ तशी ते मुलाला त्या मुलाला कॉलर पकडली त्या मुलाची बाचीची आणि त्याला मारा करायला लागला. काय पतंग कुठे आहे पतंग कुठे आहे सांग मला कुठे पतंग आहे त्याला माहिती ना आपण मिळते. तर आणि मारा करायला लागला त्याला तर म्हटलं मी बघितलं हे म्हणा हा वेडा मुलाला त्याला कळत नाही काय. मी म्हटलं अरे अरे तुमचं काय चाललंय बाबा हा गैरसर मुलगा आहे त्याला कळत नाहीये त्याला बोलता पण येत नाही तुम्ही काय त्याला पकडून मग त्या पतंग पतंग करते तू. मी उठलो आणि त्याला बोलायला गेलो त्याला. तो काय हा पतंग ह्याने हे केले मला सांगतो हा बोलतो शिवाय वेळी देतो म्हटलं अरे तो शिवाय तो बुद्धीने मंद आहे आणि त्याला काय करतो त्याला त्याने म्हटलं दुसरी कुठली मुलं आली होती आणि ते पतंग कोण आम्हाला काय माहिती नाही कोणाची पतंग भूल झाली आणि कोणाची पतंग झाली तर आम्हाला माहिती नाही त्याच्यावर तुझी पतंग त्यांनी बहुतेक त्या लोकांनी कुठून नेली आणि कुठली मुलं आम्हाला माहिती नाही. तर हे असं काय मग म्हणलं हा मुलं असं आहे काय सॉरी सॉरी हा ते काय असतं माहिती बघा ही मुलं आणि मग मग गेले. त्यांचं काय असतं की ह्या मुला मग बाकी माझे मित्र पण उठले आणि ते माझ्याबरोबर आले पण. तर काय असतं हे लोक एक मात्र असतं त्या मुलांचं आपल्याकडे अभ्यास करणारे म्हणजे बुद्धिमान वगैरे चांगल्या ह्याच्यातले असले नाही का मग त्यांचं जरा चालत नाही जास्त. मग ते नरमाईने घेतात आपल्याबरोबर. पण अशा दादागिरी कोणाला ते धरायचं मारामारीला जायचं हा त्यांचा असा उद्योग असतो. ते मला ते आठवण आलं म्हटलं मुलगा बिचारा बाचीने मार खाल्ला आणि ते काय प्रकरण झालं असतं म्हणून मला चिंता वाटलं म्हणून मी मध्ये पडलो. असं झालं ते.
ठीक आहे, चला आता एक तो किस्सा मला आठवण आला होता, मग तुम्हाला मी सांगितला. उद्या आपण भेटूया परत नवीन कुठलंतरी गाणं घेऊन. बहुतेक मी उद्या तुम्हाला न न तुम हमें जाने हे गाणं म्हणून दाखवेन सुरुवातीला. ओके? चला, नमस्कार.